पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार पाहायला मिळते। दादर, लोअर परळ, सायन या परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। मागच्या 24 तासात मुंबईच्या उपनगरात सर्वाधिक 244.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तर पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर पाहायला मिळतोय। मरीन ड्राईव्हचा परिसर आपण पाहतोय। दुसरीकडे दादरमध्ये सुद्धा पावसाची संततधार आहे। तर वांद्रे आणि उपनगरात सुद्धा पुढच्या भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आज रविवारचा दिवस असला तरीही रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकी संदर्भातले नेमके अपडेट्स काय पावसाच्या पार्श्वभूमीवर? नक्कीच आपण पाहायला गेलं तर शुक्रवार आणि शनिवारी विक्रमी 244 मिमी पावसाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये झालेली आहे। आणि कालपासून आज सकाळी 8 वाजेपर्यंत 90 मिमी पावसाची नोंद जी आहे ती मुंबईमध्ये झालेली आहे। गेल्या 5 वर्षातला विक्रमी पाऊस जो आहे तो शुक्रवार आणि शनिवारी पडलेला आहे। कारण याच्या अगोदर 2020 साली 278 mm इतका पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये पडला होता। त्यानंतर काल 244 मिमी इतका पाऊस जो आहे तो 24 तासांमध्ये पडला। आज देखील मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। आणि आता पाहायला गेलं तर मुंबईमध्ये आणि विशेषतः दादरमध्ये पाहतोय की रिमझिम पाऊस आहे। आज दिवसभर मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सकाळपासून आपण जर पाहिलं तर कोणत्याही सखल भागामध्ये पाणी साचलेलं नाही, परंतु काल ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस पडला होता त्यामुळे ठिकठिकाणी मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी साचलं होतं आणि थोडाफार रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवरती परिणाम झाला होता। परंतु आज ज्या पद्धतीने रिमझिम पाऊस पडतोय, पहाटेपासूनच खरं तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, परंतु कुठेही रस्ते वाहतुकीवरती कोणताही परिणाम झालेला नाही। आणि रेल्वे वाहतुकीचा जर आपण बघितलं तर जवळपास 5 ते 10 मिनिटं हार्बर मार्गावरची रेल्वे जी आहे ते वाहतूक जी आहे ते उशिरा आहे, कारण की आजचा रविवारचा दिवस आहे। रविवारच्या दिवशी कोणत्याही मार्गावर नक्कीच निवृत्ती, नक्कीच तूर्तास धन्यवाद।